70 रुपये म्हणजे बनवण्याचा खर्च सुटून उरणार किती ना? ऐंशी नाही म्हणजे ते ठीक आहे, पण खाडाखोड झाली ना. लोकांना गडबड वाटेल नक्की 70, 80 की 90. गप्प बसा. लिहिलेलं वाचता येण्यात की शिकलेले आहात म्हणजे तुम्ही. जेवढी मदत केलीत ना त्याबद्दल धन्यवाद. आता तुमचे उद्योगधंदे बघा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. लुडबुड करू नका उगाच. तव्याच्या आधी तुम्हीच तापलात. नाही म्हणजे तुम्हाला काही मदत लागली तर सांगा आम्हाला. तुम्ही इथे येऊ नका, तीच खूप मोठी मदत होईल आम्हाला, नाही का? असं आहे काय? ठीक आहे, येतो आम्ही. चल रे. आगाऊ कुठचा. नीट लिही ना तिथे. तुलाही बाहेर जायचंय का? हॅलो रेवती आंटी. हा बोल सोहा. आता तर हाईटच झाली. का ग? घरात रुद्र आणि गौरी सोडून दुसरा काही टॉपिकच नाहीये. एव्हरीवन इज थिंकिंग अबाउट त्यांचं कसं जुळवायचं, काय करायचं. अरे म्हणजे कुणाला दुसरं काही कामच नाहीये का? आणि कुणालाही काही विचारलं ना तर फक्त गौरी आणि गौरीचं काम एवढंच. साहजिकच आहे. काय करणार, रुद्र लाडका आहे ना सगळ्यांचा. म्हणजे बघ ना, आता सुमित घरात रिकाम टेकडाय. त्याच्याकडे लक्ष आहे का कुणाचं? कुणी बोलतंय का त्याच्याबद्दल? नो वन. नाहीच बोलणार. कुणाला काळजी असणार आहे बिचाऱ्या सुमितची? काळजी फक्त रुद्रची. पण खरं सांगू का, लोक नाही ग विचार करत, नुसत्या उड्या मारतात. आता बघ ना, गौरीला डब्यांचं काम मिळवून दिलं. पण म्हणजे एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर तो चालेलच असं नसतं ना. आता गौरीलाही डब्यांचं काम मिळवून दिलं, पण बाकीचा विचार करायला नको का? आता बिझनेस सुरू केला म्हणजे तो चालेलच असं नसतं ना. एखाद्या व्यवसायाला पुढे न्यायला मेहनत लागते, मार्केटिंग लागतं, लोकांपर्यंत तो पोहोचवावा लागतो. रुद्रने स्वतःच्या स्वार्थासाठी तो व्यवसाय सुचवलाय, पण गौरीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तिची ओळख पोहोचवणार कोण? येस रेवती आंटी, यू आर व्हेरी राईट. हो ना, कुणीतरी समजूतदार व्यक्ती हवा. रुद्र करणार आहे का ग हे सगळं? चलो ठीक आहे, चल बाय. चल रे घोड्या तुकडुक तुकडुक, चल रे घोड्या तुकडुक तुकडुक. थांब मी बघते. चल रे घोड्या तुकडुक तुकडुक, चल रे घोड्या तुकडुक तुकडुक, चल रे घोड्या तुकडुक तुकडुक. हळू. तुकडुक. शी, घोडा थांबला. हो आता हे काय? हे घोडा, याला घोडा म्हणतात. मला पण आजच कळलं. आपण घोड्यावर बसून जातो, याला आपण खांद्यावर घेऊन यायचं तिकडुक तिकडुक करत. हो पण त्याचं काय आता इथे? काय करताय? काय करताय म्हणजे ते टाकीला रंग मारायचा आहे.
रंग मारायचं. का? अहो गेल्या वर्षी रंग दिला होता, दरवर्षी रंगवतो टाकी काय. हो, मग आता काय मध्येच चांगला तर आहे रंग. हा चांगला दिसतोय, हा कसा तरीच आहे. हं. आणि असं कसं, आता तुमच्याकडे डबे खेळले लोक येणार. मग ते काही टाकीवर बसणार आहेत का? विनोद केला. विनोद केला का? मला वाटलं खरंच टाकीवर बसतील. चांगला होता, चांगला होता. पण कसं आहे, परिसर स्वच्छ दिसायला हवा ना. चांगला दिसायला हवा. चंदूशेठ तुम्ही जा आता. तुम्ही जा. चंदूशेठ तुम्ही जा आता, घोडा घेऊन तिकडे जा टाकीजवळ. अच्छा, मी जायचं तिकडे घोडा घेऊन. चल रे घोड्या, तुकडुक तुकडुक. इथे गेल्या गेल्या कुठे गेल्या? ओ गौरी, गौरीजी गौरी, घोडा थांबलाय. गौरी, घोडा घेऊन जातो. हा एक काम करा, तिकडे जा. तिकडे जाऊ. हा, जा. काय ग, काय झालं? काही नाही ग, सगळी नाटकं मुद्दाम करतायत. फोडणी करपता करपता वाचली ग. गौरीजी, 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 गौरीजी. सांग तू, बघ काय हवंय त्यांना. काय झालं? ते पाणी हवं होतं ब्रश धुवायला. गौरीजींना पाठवा. काय ग, काय झालं? अगं त्यांना ते पाणी हवंय ब्रश धुवायला. जाऊन दे ना प्लीज. मी कशाला, तू दे ना. ए अगं दे ना, दे म्हंटल ना. मूड कसा आहे? चिडली आहे. थँक्यू. गौरीजी, आता काय हवंय? ते रंगाचा डबा उघडायला सुरी हवी होती. थँक्यू.